रामराम मंडळी, आर मध्ये जय शिवराय, जय भीम. भावांनो, व्हिडिओला पूर्ण बघा. जर आवडला ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला एक डिग्री विषय सांगणार आहे. एक प्रमाणपत्र. हे आहे माझ्याकडे भारताचं लायसन्स आणि हे आहे माझ्याकडे दुबईचं लायसन्स. आता याच्यामध्ये मी तुम्हाला फरक सांगतो. हे मी भारतामध्ये फक्त 1000 रुपयामध्ये बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये माझ्याकडनं 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं हे माझं लायसन्स आहे, प्रायव्हेट गाडीचं. हे दुबईचं लायसन्स जर तुमच्याकडे आलं ना तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एखादी मोठी परीक्षा पास केली, जसं असं वाटेल UPSC पास केली तुम्ही. याच्यासाठी एक तर ऍक्सिडेंट होत नाहीये इकडं. का होत नाही माहितीये का? कारण की हे खूप मुश्किलने मिळतंय, खूप कठीण आहे याला घेणं लागतो, म्हणजे भरपूर कठीण आहे याला. हे येण्यासाठी ना जवळपास 4 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला मिळतं. परंतु इकडे घेणं मुश्किल काय माहितीये का, म्हणजे कठीण काय माहितीये का लायसन्स. कारण की जे इकडे तुम्ही कामाला येसाल ना तर इकडे जे काम असतं ना तर ते असतं 10-10, 12-12 तास. 12च्या नंतर मग हे ड्रायव्हिंग लायसन्सची फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागते. जे इकडे क्लासेस असतात ते क्लास घ्यावं लागतात. पार्किंगला लावायची गाडीची क्लास वेगळे, रोडला चालून दाखवायचे क्लास वेगळे, हायवे रोडला चालून दाखवायचे क्लास वेगळे. भरपूर आहे इथं. मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. माझ्याकडनं RTIचा पण ना इथे ऑफिसर असतो. तो जेव्हा बसतो ना गाडीमध्ये तेव्हा तुमचे ऑटोमॅटिकच हातपाय वगैरे कापतात. तिकडला तो तुमच्यासोबत बसणार. तो बसल्यानंतर तुम्हाला गाडी त्याला चालून दाखवायला लागेल की कशी तुम्ही चालवता, कसं डिसिजन तुम्ही घेताय का, तुम्ही स्पीड किती ठेवताय, तुम्ही साईडचे ग्लास बघताय का. म्हणजे भरपूर कठीण आहे. एवढं केल्यानंतर बरं थोडी जरी चुकी झाली ना लगेच तुम्ही फेल झालं ना मग परत काही ठिकाणी 400-500 दिरहम भरावं लागतात. म्हणजे काही वेळी 10-10, 12-12 हजार रुपये भरून ती परत ट्राय घ्यावं लागतं तुम्हाला. त्याच्यामुळेच ना इकडे म्हणजे लायसन्स महाग आहे. आता काही लोकांचं लायसन्स म्हणजे लवकर मिळतं कोणाकोणाला. आता लवकर कसं मिळतं, आता तुम्ही म्हणसाल लवकर तर आम्हाला तर आम्ही तर भारताचा अनुभव आहे आम्हाला ड्रायव्हिंगचा. परंतु भारताचा अनुभव इथे काहीच कामाचा नाही आहे. इथे फक्त तुमच्या एवढ्या कामात येईल की क्लच ब्रेकमध्ये तुम्हाला एवढं कळेल. परंतु इकडे ड्रायव्हिंगची सिस्टम सगळी उलटी असते, भारतासारखी चालत नाहीये. इकडे स्पीडमध्ये गाडी चालू शकत नाहीये. स्पीडमध्ये चालवली. मागच्या महिन्यात मी जवळपास 50,000 रुपये भारतीय रुपयामध्ये 50,000 रुपये फाईन भरली मी. इकडे ओव्हर स्पीडमध्ये चालता येत नाही. इकडे तुम्हाला जे रोडची स्पीड आहे त्याला तुम्हाला फॉलो करावं लागेल. रेड लाईट जर क्रॉस केली ना जवळपास भारताचा 1 लाख रुपये फाईन मिळेल. इकडे ऍक्सिडेंट झाल्यावर लोक मारामारी करत नाही. इकडे खांद्याची BMW चालली आणि मी इकडनं तिला जर ऍक्सिडेंट केला गाडीचा, इकडे शिव्या गाड्या कोणी देत नाही. इकडे काय ना ऍक्सिडेंट कमी होतात इकडे. आणि इकडे रूल्स वगैरे, ट्रॅफिकचे रूल्स वगैरे भरपूर हार्ड असतात. तर हे लायसन्ससाठी ना तुम्हाला जर सांगायचं जर झालं ना तुम्हाला घेण्यासाठी जवळपास 5,000 ते 8,000 दिरहम तुम्हाला लागतात ह्या लायसन्सला. काही लोकांना 12-12 हजार पण लागतात. तुमच्यावरती असतं की किती वेळात तुम्ही हे टेस्ट तुमचे पास होतात. हे जे लायसन्स असतं ना असं याला घेण्यासाठी ना तुम्हाला शिक्षण वगैरे काहीच लागत नाहीये. इकडला जे इमेरेस ID असते ती तुमच्याकडे हवं, तुम्हाला कंपनीची NOC हवी, तुमच्याकडे पैसे हवं, तुमच्याकडे वेळ नसली चालेल. तुम्ही रविवारी जर तुम्हाला सुट्टी असली तुम्ही रविवारी पूर्ण क्लास करू शकता. याच्यात जर तुम्हाला काही स्किलच नसेल, तुम्हाला काही म्हणजे हेल्परचं वगैरे काम करत असाल, काहीच काम येत नसेल, तुम्हाला जरा हार्ड काम होत नसेल, तुम्हाला गरमीत काम होत नसेल, तर तुम्ही लायसन्स घेऊन तुम्ही इथे ड्रायव्हरचं काम करू शकता. आता राहिला प्रश्न ड्रायव्हरला पगार किती मिळते, तर ड्रायव्हरला पगार इथे 1800 बसणं तर 3,000, 3,500, 4,000 दिरहमपर्यंत पण मिळते. ड्रायव्हिंग विषयी व्हिडिओ आहे ना भावांनो, एका व्हिडिओमध्ये हे पूर्ण होणार नाही कारण की खूप वेळ जाईल याच्यामध्ये. तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला की जर तुम्हाला काहीच काम येत नसेल, तुम्हाला जर उन्हात काम होत नसेल, तुम्हाला जर पुढे जायचं असेल, तुम्हाला जर कमी पगारामध्ये तुम्ही जर काम करत असेल, तुम्हाला दुबईला येत असेल आणि कमी पगारावरती येत असेल तर प्रयत्न करा ड्रायव्हिंग लायसन्स घेण्याचं आणि ड्रायव्हरचं वगैरे काम करण्याचं. भारताचं लायसन्स इकडे चालत नाही, पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं. त्या व्हिडिओमध्ये ना सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. तुमचे काही प्रश्न असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये विचारा. आणि जर तुम्ही मला Instagram, Facebookला बघत असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.